नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत म्हणी व त्यांचे अर्थ। पुराणातील वांगी पुराणात अर्थ उपदेशाप्रमाणे वर्तन नसणे। पेरावे तसे उगवते अर्थ चांगल्या किंवा वाईट कृत्याप्रमाणे त्याचे तसे फळ मिळते। प्रयत्नार्थी परमेश्वर अर्थ प्रयत्नांनी असाध्य गोष्टी साध्य करता येते। बडा घर पोकळ वासा अर्थ दिसायला श्रीमंती परंतु प्रत्यक्षात तिचा अभाव। बळी तो कान पिळी अर्थ शक्तिमान मनुष्य दुसऱ्यावर अधिकार गाजवतो। बाप तसा बेटा बापाचे गुणावगुण मुलाची अंगी असणे। बुडत्याचा पाय खुला अर्थ अधोगती होऊ लागली की अनेक बाजूने होते। बुडत्याला काडीचा आधार अर्थ संकटात थोडीशी मदत देखील महत्त्वाची वाटते। बैल गेला आणि झोपा केला अर्थ हानी झाल्यावर संरक्षणाची तयारी व्यर्थ। भरवशाच्या म्हशीला टोनगा अर्थ ज्याच्याविषयी अपेक्षा आहे अशा व्यक्तीने संपूर्ण निराशा करणे। भित्यापाठी ब्रह्मराक्षस अर्थ दुसऱ्या माणसावर संकटे कोसळतात। भीक नको पण कुत्रा आवड अर्थ एखाद्याने कार्यात मदत केली नाही तरी चालेल पण त्या कार्यात विघ्न आणू नये अशी स्थिती। भुकेला कोंडा निजेला धुंडा अर्थ अतिशय गरज असली म्हणजे काहीही चालते। मनी वसे ते स्वप्नी दिसे अर्थ जसा विचार तशी स्वप्ने पडणे। मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधावी अर्थ जोखमीचे काम करण्यास कोणी पुढे सरसावत नाही। मांडे पदरात धुंडे अर्थ केवळ दिवाळ स्वप्न पाहून प्रत्यक्षात काही मिळत नाही। मुलाचे पाय पाळण्यात दिसतात अर्थ भविष्यात कोण होणार याचा अंदाज बालपणी बांधता येतो। मऊ सापडले म्हणून कोपऱ्याने खुलू नये अर्थ कोणाच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये। यथा राजा तथा प्रजा अर्थ प्रमुख व्यक्तीच्या वर्तणुकीचा त्याच्या हाताखालच्या व्यक्तींवर प्रभाव पडतो। रात्र थोडी सोंगे फार अर्थ कामे पुष्कळ त्या मानाने वेळ थोडा। रोज मरे त्याला कोण रडे अर्थ वारंवार घडणाऱ्या गोष्टींविषयी स्वारस्य उरत नाही। लहान तोंडी मोठा घास अर्थ आपली योग्यता नसताना मोठ्यांस सल्ला देणे। लेकी बोले सुने लागेल अर्थ एखाद्याला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे। वराती मागून घोडे अर्थ काम पूर्ण झाल्यावर मदतीस येणे। वड्याचे तेल वांग्यावर एखाद्याबद्दल दुसऱ्यास दोष देणे। वासरात लंगडी गाय शहाणी अर्थ मूर्ख माणसात थोडेसे ज्ञान असलेला शहाणा ठरतो। शहाण्याला शब्दांचा मान अर्थ सुज्ञ माणूस सूचना देऊनही सुधारतो। शेंडी तुटो की पारंबी तुटो अर्थ पक्का निश्चय करणे। शेरास सव्वाशे सामर्थ्यवान माणसाला गर्व उतरवणारा अधिक बलवान माणूस भेटतो। चितावरून भाताची परीक्षा
अर्थ वस्तूच्या लहानशा भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा करणे. सगळे मुसळ केरात. अर्थ मुख्य बाबीकडे दुर्लक्ष केल्यास सर्व श्रम वाया जाणे. सरड्याची धाव कुंपणापर्यंत. अर्थ प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते. साखरेचे खाणार त्याला देव देणार. अर्थ सुदैवी माणसाला कशाचीही उणीव पडत नाही. सुंब जळला तरी पीळ जात नाही. अर्थ हट्टापायी नुकसान झाले तरी त्याचा हट्टीपणा जात नाही. सुंठी वाचून फुगला जाणे. उपचाराशिवाय दोष निवारण होणे. हलवायाच्या घरात तुळशीपत्र. अर्थ आपली नसलेल्या वस्तूचे दान करणे. हत्ती गेला आणि शिपूट राहिले. अर्थ बहुतेक काम पूर्ण होऊन थोडेसे शिल्लक राहणे. हत्या कारणाला आरशा कशाला. अर्थ प्रत्यक्षात दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते. हजीर तो वजीर. अर्थ वेळेवर हजर राहणाऱ्याला लाभ होतो. हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे. अर्थ सहज साध्य सोडून अशक्य गोष्टीच्या मागे लागणे.